नमस्कार. सारखे की वेगळे? किती साधा प्रश्न वाटतो नाही का? पण गंमत म्हणजे हा एकच सोपा खेळ लहान मुलांच्या विचारशक्तीला जबरदस्त चालना देतो आणि त्यांच्या डेव्हलपमेंटमध्ये खूप मोठी भूमिका बजावतो. तर आज आपण हेच सगळं समजून घेणार आहोत. तर आजच्या आपल्या विश्लेषणात आपण आधी सारखे की वेगळे ही संकल्पना समजून घेऊ. मग आपण वयोगटानुसार 3 वेगवेगळ्या गटांवर नजर टाकू. पहिले आहेत आपले छोटे निरीक्षक. मग आपण लांबीचा तर्क समजून घेऊ आणि मग पाण्याचा एक इंटरेस्टिंग प्रयोग पाहू. आणि हो, शेवटी यातून मिळणारे महत्त्वाचे टप्पे कोणते आहेत तेही बघूया. तर हा जो खेळ आहे ना, तो मुलांच्या 2 खूप महत्त्वाच्या कौशल्यांना आव्हान देतो. एक म्हणजे निरीक्षण शक्ती, म्हणजे काय, तर अगदी बारकाईने तपशील पाहण्याची क्षमता. आणि दुसरं म्हणजे तार्किक विचार, म्हणजेच अरेच्या असं का होतंय यामागचं कारण समजून घेण्याची बुद्धी. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या गटापासून. ही आहेत 3 ते 4 वर्षांची मुलं, ज्यांना आपण प्रेमाने म्हणूया छोटे निरीक्षक. तर या वयोगटासाठी आपलं मुख्य लक्ष कशावर आहे? तर वस्तू सारख्या आहेत की वेगळ्या हे बघून ओळखायला शिकणं आणि मग त्यानुसार त्यांचं वर्गीकरण करणं. हे जे स्किल आहे ना, ते पुढे जाऊन माहिती व्यवस्थित लावण्यासाठी खूपच महत्त्वाचं ठरतं. आता हे बघा, खेळाची सुरुवात किती सोपी आहे. शिक्षक किंवा पालक काय करतात तर मुलांना पानं, फुलं, बिया अशा नैसर्गिक वस्तू देतात आणि फक्त एक साधा प्रश्न विचारतात, हे सारखं आहे की वेगळं? आणि बस, मुलांच्या मनातली उत्सुकता जागी होते. आणि मग खरी गंमत सुरू होते. मुलांना वेगवेगळ्या वस्तू एकत्र करून दिल्या जातात आणि सांगितलं जातं की चला, यातल्या सारख्या वस्तू एका बाजूला करा आणि वेगळ्या वस्तू दुसऱ्या बाजूला. यातून होतं काय तर सारखे आणि वेगळे या संकल्पना त्यांच्या डोक्यात एकदम पक्क्या बसतात. आणि हे तर बघा, शिक्षण फक्त वर्गातच होतं असं नाहीये. घरातलं साधं काम म्हणजे बघा, धुतलेल्या मोज्यांच्या ढिगातून सारख्या मोज्यांच्या जोड्या लावणं, हे सुद्धा वर्गीकरण शिकण्याचा किती मस्त मार्ग आहे नाही का? अगदी उत्तम सराव होतो यातून. चला, आता वळूया पुढच्या वयोगटाकडे, म्हणजे 4 ते 5 वर्षांच्या मुलांकडे. आता इथे खेळ थोडासा बदलतो. आपण साध्या निरीक्षणावरून आता तार्किक विचारांकडे प्रवास सुरू करतो. या वयोगटासाठी जी मुख्य संकल्पना आहे ना, ती म्हणजे एखादी वस्तू फक्त जागा बदलल्यामुळे लहान किंवा मोठी दिसू शकते, पण तिची मूळ लांबी बदलत नाही हे समजून घेणं. यालाच वैज्ञानिक भाषेत लांबीचे संवर्धन असं म्हणतात. आता इथे एक गंमत आहे. समजा 2 अगदी सारख्या लांबीच्या दोऱ्या घेतल्या, पण त्यातली एक दुसऱ्याच्या थोडी पुढे ठेवली आणि मग मुलांना विचारलं, सांगा बघू यातली कोणती दोरी लांब आहे? आता सुरुवातीला काय होतं, बहुतेक मुलं जी दोरी पुढे सरकवलेली आहे तिच्याकडेच बोट दाखवतात, कारण ती दिसायला मोठी वाटते. पण खरा जादूचा क्षण तो असतो जेव्हा दोन्ही दोऱ्या पुन्हा एकमेकांशेजारी ठेवल्या जातात आणि सत्य समोर येतं की अरे, दोन्ही दोऱ्या तर अगदी सारख्याच लांबीच्या आहेत. तर मग सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे? तो हा की वस्तूची जागा बदलली म्हणजे तिची लांबी बदलत नाही. हे समजणं म्हणजे मुलांनी वैज्ञानिक आणि गणितीय तर्काच्या दिशेने टाकलेले एक मोठं पाऊल आहे. आणि हाच तर्क आपण रोजच्या उदाहरणांमधूनही शिकू शकतो. 2 सारखी बिस्किटे घ्यायची, एक सरळ ठेवायचं आणि दुसरं थोडं तिरकं. मग मुलांना विचारायचं, कोणतं बिस्किट मोठं आहे? यातून त्यांना लगेच कळेल की दोन्हीही सारखेच आहेत, फक्त त्यांची ठेवण वेगळी आहे. चला, आता आपण शेवटच्या आणि जराशा गुंतागुंतीच्या टप्प्याकडे आलेलो आहोत. इथे आपण 5 ते 6 वर्षांच्या मुलांसोबत आकारमानाची म्हणजे व्हॉल्यूमची संकल्पना समजून घेणार आहोत. हे आहेत आपले खरे विश्लेषक. या प्रयोगाचा उद्देश अगदी सोपा आहे. मुलांना हे दाखवून द्यायचं की कोणत्याही द्रवाचं प्रमाण म्हणजे व्हॉल्यूम फक्त भांड्याचा आकार बदलला म्हणून बदलत नाही. याला आकारमानाचे संवर्धन म्हणतात आणि हा भौतिकशास्त्राचा एक खूप महत्त्वाचा नियम आहे. आता या प्रयोगाची मांडणी बघा. 3 वेगवेगळ्या आकाराची भांडी आहेत. एक उंच ग्लास, एक पसरट वाटी आणि एक मध्यम पेला. आणि या तिन्हीमध्ये अगदी समान प्रमाणात पाणी ओतलं जातं. पण होतं काय तर प्रत्येक भांड्यात पाण्याची पातळी वेगवेगळी दिसते. आणि मग तो महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, सांगा बघू कोणत्या भांड्यात पाणी जास्त आहे? अनेकदा मुलं उंच ग्लासाकडे बोट दाखवतात, कारण त्यात पाण्याची पातळी सर्वात उंच दिसते आणि त्यांना साहजिकच वाटतं की त्यात पाणी जास्त आहे. आणि इथेच तर खरा उलगडा होतो. जरी उंच ग्लासात पाणी जास्त असल्यासारखं दिसत असलं तरी सत्य हे आहे की आपण प्रत्येक भांड्यात अगदी सारखंच पाणी ओतलं होतं. यातून हे सिद्ध होतं की जे दिसतं तेच खरं असेल असं नाही, प्रमाण महत्त्वाचं आहे. हे तर आपल्या घरात नेहमीच घडतं नाही का?
2 मुलांना वेगवेगळ्या आकाराच्या ग्लासमधून ज्यूस दिला की वाद सुरू होतो. त्याला जास्त मिळालं. तेव्हा हा वैज्ञानिक सिद्धांत त्यांना पटवून देण्यासाठी खूप उपयोगी पडतो. दोन्ही ग्लासमधलं ज्यूस सारख्याच आकाराच्या ग्लासात ओतून दाखवलं की वादच मिटला. चला आता आपण या सगळ्या कृतींमधून नेमकं काय शिकलो याचा एक छोटासा सारांश पाहूया आणि यातले महत्त्वाचे टप्पे समजून घेऊया. ही स्लाइड बघा. या साध्या खेळातून किती मोठी शैक्षणिक उद्दिष्ट साध्य होतात हे इथे दिसतंय. 3 ते 4 वर्षांची मुलं वस्तूंचं निरीक्षण करून फरक ओळखायला शिकतात. 4 ते 5 वर्षांची मुलं लांबीची तुलना करू लागतात, म्हणजे कोणतं लहान कोणतं मोठं. आणि 5 ते 6 वर्षांची मुलं भांड्यांच्या आकारमानाची तुलना करायला शिकतात. ही एक स्पष्ट टप्प्याटप्प्याने होणारी विकासाची प्रक्रिया आहे. तर मग हे विश्लेषण संपवताना एक प्रश्न आहे. आपल्या घरात सहज उपलब्ध असलेल्या अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या वापरून आपण हे खेळ मुलांसोबत खेळू शकतो? नक्की विचार करा आणि करून पहा. कारण शिक्षण हे घरातूनच सुरू होतं आणि खेळ हे त्याचं सर्वोत्तम माध्यम आहे.